नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बुद्धिमत्तेवरील काही क्वेश्चन्स घेणार आहोत आणि तुम्हाला एकदम सोप्या ट्रिक्स मी सांगणार आहे त्यामध्ये। तर बघा, जर चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बघा, असे काही क्वेश्चन्स तुम्हाला खूप सारे स्पर्धा परीक्षेला असतात बघा, म्हणजे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत असे क्वेश्चन्स सर्वांनाच असतात आणि खूप हे जे क्वेश्चन असतात ते खूप सर्वांना कन्फ्यूज करून टाकणारे क्वेश्चन असतात। तर बघा, मी तुम्हाला यावर सुद्धा काही ट्रिक सांगणार आहे आणि जर तुम्हाला ती ट्रिक आवडली तर नक्कीच लाईक करा, व्हिडिओला कमेंट करून पण सांगा की तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली। तर बघा, आपण व्हिडिओकडे वळूया। बघा, आपला क्वेश्चन काय आहे, 18 24 तर 19 किती होईल? म्हणजे जर 18 संख्या आहे, 18 ला 24 तर 19 ला किती, असा हा क्वेश्चन आहे। तर बघा, आता असा क्वेश्चन असतो तेव्हा आपल्याला खूप कन्फ्यूज वाटतं। आता बघा, 18 आणि पुढे 24 आहे, मग आता पुढे किती मिळायला पाहिजे? म्हणजे समजा जर 18 मध्ये 6 मिळवले तर 24 होतं, तसं जर आपण 19 मध्ये जर आपण 6 मिळवलं तर किती होणार आहे? तर 25 होईल। मग यामध्ये ऑप्शन 25 आहे का? तर नाहीये। तर इथं आपल्याला काय म्हणजे लवकर कळत नाही की बाबा याचं उत्तर नेमकं काय असेल ते। तर बघा, आता अशा वेळी काय करायचं, पहिल्यांदा आपण 18चा वर्ग करू। 18चा आपण वर्ग करू। बघा, 18चा वर्ग आहे 324 आणि काय करायचं आपल्याला, यातल्या प्रत्येक अंकाचा गुणाकार करायचा आपल्याला। बघा, 3 गुणिले 2 गुणिले 4 करायचे आपल्याला। 3 दोन्ही 6 आणि 6 चौक आले 24, मग इथं घेतलेलं आहे 24। मग त्याचप्रमाणे जर 19चं उत्तर आलं तर मग हे आपल्याला ट्रिक इथं उपयोगी पडणार आहे। बघा, आता 19चा वर्ग किती आहे? तर 361 आहे। मग जर आपण 3 गुणिले 6 गुणिले 1 जर केलं तर त्याचं उत्तर पर्यायामध्ये आहे का बघावं लागेल आपल्याला। बघा, 3 सख 18 आणि 18 एके 18, पर्यायामध्ये 18 आहे का? बरोबर आहे, पर्यायामध्ये 18 आहे। म्हणजे इथं आपल्याला ही ट्रिक उपयोगी पडणार आहे। आपलं आन्सर आलेला आहे 18। बघा, 18 24 तर 19 18 असं याचं उत्तर येणार आहे। तर असं आपल्याला फक्त याचं काय डोकं आपल्याला फक्त चालवायचं आहे, बाकीचं काहीही करायचं नाही। आता इकडे सेकंड क्वेश्चन घेतलेला आहे बघा, 90 तर आताच किती? तर इथं आपण सांगू शकतो पटकन की असं 90 तर आताच 80, पण तसं याचं उत्तर नाही, कारण इथं 80 हा पर्याय ऑप्शन मध्ये दिलेला नाहीये। तर बघा, आता 90 कसं आलं असेल बरं? 9 गुणिले 10 केलं तर 90, मग जर आपण 8 गुणिले जर 10 केलं तर 80 यायला पाहिजे, पण ते उत्तर यामध्ये नाही दिलेलं नाहीये। मग आता आपण एक काम करूया, आपण काय करू, 9चा वर्ग करून बघू। बघा, 9चा वर्ग आहे 81, 9चा वर्ग आहे 81 आणि जर आपण या 8 आणि 1 ची जर बेरीज केली तर ती 9 होते, म्हणजेच 9 झाली। आणि समजा या 81 मध्ये जर आपण हे 9 प्लस केले, बघा आपण काय केलं, 9चा वर्ग केला 81 आला, मग 8 अधिक 1 यांची बेरीज 9 झाली आणि जर आपण या 81 मध्ये 9च्या वर्गामध्ये जर आपण 81 मध्ये 9 ऍड केलं तर उत्तर येतं 90। मग त्याप्रमाणेच 8चं येतं का आपल्याला पाहावं लागेल। बघा, 8चा वर्ग आहे 64, मग 6 आणि 4 ची बेरीज होते 10, मग बघा 4 आणि हे 7 74, मग हे उत्तर ऑप्शन मध्ये आहे का? तर आहे, 74 हे उत्तर ऑप्शन मध्ये आहे। तर बघा, अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या ट्रिक्स वापरून आपल्याला आन्सर काढावे लागतात। तर बघा, आपण पुढचा क्वेश्चन बघूया। बघा, आता तिसरा क्वेश्चन काय आहे आपला, 7 10 तर 12 किती? तर बघा, आता याचंही उत्तर आपल्याला असंच काढायचं आहे ट्रिक वापरून। आता बघा, जर इथं आता आपण असं केलं, जर 7 मध्ये 3 ऍड केलं तर 10 येतं, मग 12 मध्ये आपल्याला आपण 3 ऍड करू, मग 15 पाहिजे उत्तर आपलं, पण ऑप्शन मध्ये कुठे 15 नाहीये। मग आपल्याला काय करावं लागेल, बघा, तर आपण काय करू, 7चा घन करून बघू। बघा, जेव्हा तुम्हाला असे क्वेश्चन असतात
तेव्हा तुम्हाला वर्ग वर्गमूळ घन घनमूळ पाठ पाहिजेत आणि जर ते पाठ असतील तर आपण आन्सर याची पटकन काढू शकतो. आता बघा 7चा घन आहे 343. किती आहे? 343 आणि आपण यांची ऍडिशन करू. बघा 4 आणि 3 7, 7 आणि 3 10 झाले. म्हणजे इथे ही ट्रिक आपल्याला उपयोगी पडलेली आहे. आता 12चा घन काढू आपण. बघा 12चा आपण घन काढू. तर बघा 12चा घन आहे 1728. आता आपण याची सुद्धा ऍडिशन करून बघू. बघा मध्ये प्लस चिन्ह देऊया आपण. 8 आणि 2 10, 7 17 आणि 1 18. म्हणजे बघा 18 हा ऑप्शन आहे का इथं? 18 हे उत्तर या ऑप्शन मध्ये आहे. त्यामुळे इथं आपली ही ट्रिक आपल्याला उपयोगी पडलेली आहे. बघा आपण 7चा घन केला आणि परत 12चाही घन केला आपण आणि त्याच्या संख्यांची आपण ऍडिशन केली तर याचं उत्तर 18 आलेलं आहे आणि हे त्याचे आन्सर आहे. आता इकडे बघा 7 36 तसेच 6 किती असेल याचा आपल्याला आन्सर काढायचं आहे. इथं आपल्याला खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर आता बघा इथं आपल्याला काय उपयोगी पडतं बरं? जर आपण 7चा वर्ग केला 7 7 49 तर इथं सुद्धा काही आपल्याला इथं आपण गुणाकारांचा 36 करू शकतो. पण जर इथं आपण जर 6 6 36 घेतलं तर 6 3 18 होतं. 6 3 किती होतं? 18 होतं. तर इथं आपल्याला ही ट्रिक इथं सुद्धा उपयोगी पडत नाही. वर्ग करून आपल्याला ही ट्रिक उपयोगी पडत नाही. याचं उत्तर येतं बरोबर पण याचं उत्तर पण यायला पाहिजे ना आपल्याला त्याच ट्रिक प्रमाणे. पण याचं उत्तरही आपल्याला तसं येत नाही. मग आपण घन करून बघू याचा. बघा 7चा घन करून बघू. आता इथं आपण बघितलेला आहे 7चा घन आहे 343. आता आपण काय करूया या संख्यांचा गुणाकार करून बघू. बघा तर त्रिकम 12 आणि 12 त्रिक होतात 36. म्हणजे याप्रमाणे आपलं हे उत्तर आलेलं आहे. आता याचंही येतं का बघूया आपण. तर बघा आता 6चा घन आपल्याला काढायचा आहे आणि बघा 6चा घन किती आहे तर 216 आहे. 6चा घन आहे 216 यांचाही आपण गुणाकार करू. बघा 6 1 6 आणि 6 दोन्ही 12. बघा आता इथं ऑप्शन मध्ये आहे का 12 तर आहे. ऑप्शन मध्ये 12 आहे म्हणजेच उत्तर आलेलं आहे 12. 6 36 तर 6 7 36 तर 6 12 हे याचं आन्सर आलेलं आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या ट्रिक्स वापरून याचे आन्सर आपल्याला काढावे लागतात. आपण पुढचा असाच क्वेश्चन पाहूया. बघा आता आपला क्वेश्चन आहे 6 18 तर 7 किती असा आपला क्वेश्चन आहे. आता बघा इथं आपल्याला काय ट्रिक उपयोगी पडेल. जर आपण याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर आपण बघा 6 1 6 तरी 18 6 3 18 होतं. मग आता याचंही उत्तर असंच यायला पाहिजे. याला आपण 6 ला 3 ने गुणले म्हणल्यावर 7 ला पण आपण 3 ने गुणलं तर 7 3 21 होतं. पण 21 या पर्यायामध्ये नाहीये त्यामुळे इथे आपल्याला ही ट्रिक उपयोगी पडणार नाही. तर आता आपण इथं काहीतरी बघूया काय आहे ट्रिक. इथं आपण 6चा वर्ग करून बघू. 6चा वर्ग आहे 36 आणि जर आपण यांचा गुणाकार दोन्ही संख्यांचा केला तर साइन ट्रिक होतात 18. आता बघू आपल्याला खाली हीच ट्रिक उपयोगी पडते का. 7चा वर्ग 49 आणि जर आपण या दोन्हींचा गुणाकार केला तर 9 चोक 36 होतात. 36 आहे 36 इथं आहे ऑप्शन मध्ये म्हणजेच याचं आन्सर आलेलं आहे 36. बघा एकदम सोप्या प्रकारे आपण आन्सर काढलेलं आहे. आता इकडे बघा 824 4 तर 743 किती असे याचं आपला हा क्वेश्चन आहे. बघा आता 824 4 तर इथं आपल्याला काय करायचंय. बघा पहिल्यांदा आपण काय करूया या दोन्हींचा गुणाकार करू. बघा आता तुम्हाला मी काय करते डायरेक्ट तुम्हाला मी ट्रिक सांगायला लागली याची. या दोन्हींचा आपण गुणाकार करू. बघा 8 दोन्ही 16 होतात त्याला भागिले हे 4 करायचे आपल्याला. बघा 4 1 4 4 चौक 16 उत्तर 4 इथे 4 आहे. आता इकडे आपल्याला उपयोगी पडते का ही ट्रिक बघूया. बघा आता या 6 आणि 4चा आपण करूया गुणाकार. 6 चौक 24 खाली भागिले आपण 3 घेऊ. आता 3 ने आपल्याला 24 ला भाग घालवायचा आहे. बघा 3 1 3 आणि 3 28 होतात म्हणजेच ऑप्शन मध्ये 8 आहे का तर आहे.
ऑप्शन मध्ये 8 आहे, म्हणजे इथं आपल्याला ही ट्रिक उपयोगी पडलेली आहे. याचं आन्सर 8 आलेलं आहे. म्हणजे 643 8 असे याचं आन्सर आलेलं आहे. आता बघा, जर तुम्हाला अशा प्रकारचे कोणतेही क्वेश्चन येऊ देत तर तुम्ही त्याचा वर्ग करून बघा. जर वर्गाने होत नसेल त्याचा घन करून बघा आणि अशा प्रकारे बेरीज गुणाकार तुम्ही करून बघा. म्हणजेच तुम्हाला तुमचं उत्तर नक्की सापडणार आहे. तर बघा, बुद्धिमत्तामध्ये कोणतेही असे क्वेश्चन असतील तर तुम्ही याप्रमाणे तुम्ही त्याचं सॉल्व्ह तुम्ही करू शकता. बघा, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला. कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.